नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागील 2 ते 3 दिवसात अनुदान प्राप्त करण्यासाठी जे कोणी पेंडिंग शेतकरी होते, ज्यांना अनुदान मिळालं नव्हतं, त्यांना ई-के-वाय-सी करण्याची मुभाही देण्यात आलेली आहे. आता अशातच होतंय काय, की ई-के-वाय-सी करताना बऱ्याच साऱ्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत. म्हणजे पोर्टल न चालणं असेल, तुमचा थंब किंवा अंगठा जे वयस्कर आहेत ते अंगठा न घेणं किंवा तुमचे जे कोणी लाभार्थी आहेत ते हयात नसणं, यादीतच नाव नसणं. मग अशा अनंत अडचणीला शेतकरी सामोरं जातोय. मी स्वतः बऱ्याच साऱ्या शेतकऱ्याच्या दिवसाकाठी 40-50 शेतकऱ्यांची के-वाय-सी करतोय. त्यामुळे ज्या काही अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत आणि त्यावरती उपाय काय आहेत, म्हणजे त्या अडचणी आल्यानंतर काय केलं पाहिजे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, ज्याला ई-के-वाय-सी करताना यापैकी कुठली काही अडचण येत असेल, तर त्याला त्याचं समाधानकारक उत्तर मिळेल आणि तो ई-के-वाय-सी यशस्वीपणे करून घेईल. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्र हो, ई-के-वाय-सी करताना येणारी प्रथम अडचण आहे ती म्हणजे पोर्टल बंद राहणं किंवा तुम्ही सी-एस-सी केंद्रावरती गेला आणि केंद्र चालक सांगतोय की पोर्टल चालत नाहीये. मग हे कितपत खरं आहे? तर मागच्या 2 दिवसापासून या अडचणी येत आहेत, परंतु त्याचा काही टाईम ड्युरेशन आहे. जसं की माझ्या सेंटरवरती सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत शेतकरी येत असतात. परंतु दुपारचा जो वेळ आहे, तो मागच्या 2 दिवसापासून दुपारच्या वेळेस पोर्टल अक्षरशः सर्व्हर बिझी असतं, ते बंदच असतं. त्यासारखंच एरर सारखा येत असतो. त्यामुळं त्या पिरियडमध्ये ई-के-वाय-सी मला करता आलेली नाहीये. तर येणाऱ्या काही काळामध्ये पण ते असू शकतं. तर दुपारच्या वेळेसच पोर्टल बंद आहे. तर यासाठी सोल्युशन किंवा पर्याय म्हणून काय करायला लागेल, तुम्हाला सकाळी लवकर ई-के-वाय-सी करून घेतली पाहिजे किंवा सायंकाळी उशिरा येऊन ई-के-वाय-सी करून घ्या. तरच तुम्हाला ती ई-के-वाय-सीचा सक्सेसफुल मेसेज येईल आणि तुम्हाला तुमची पावती मिळेल. याच्या व्यतिरिक्त दुसरी अडचण अशी आहे, की ओ-टी-पीवर का होत नाही? काही लोकांचं ओ-टी-पी जाग्यावरती नसतात, काही शहरी भागात असतात किंवा कुणी दूरच्या ठिकाणी आहे काही कारणास्तव. मग त्यांना ओ-टी-पीवरती घ्यायची मुभा का दिली नाही? आता यामध्ये उत्तर आणखीन सरकारनंच दिलं पाहिजे याचं. कारण ओ-टी-पीची सोय असताना ओ-टी-पी का जात नाहीये? परंतु असंही 100% म्हणता येत नाही, की ओ-टी-पी जातच नाही. पण मी सकाळी पहाटे लवकर 4-5 वाजता किंवा 7 वाजेपर्यंत जर ओ-टी-पीचं ऑप्शन यूज केलं तर ओ-टी-पी जातो. दिवसा ओ-टी-पी अजिबात जात नाही. रात्री किंवा सकाळी जर ओ-टी-पी द्वारे केलं तर ते करू शकता. जर ज्यांना कुणाला अडचण आहे, माणूस स्वतः सी-सी केंद्रावरती जाऊ शकत नसेल, तर हा पर्याय तुम्ही वापरू शकता. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा ओ-टी-पीद्वारे तुम्ही करू शकता. तिसरी अडचण अशी येते की अंगठा घेत नाही. आता बरेच सारे वयस्कर आहेत शेतकरी, ज्यांनी आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल, अंगठा येत नाहीये, शेतात काम करून अंगठे झिजलेले आहेत. असे शेतकरी माझ्याकडे बरेच सारे येत आहेत. मग त्यांनी काय करावं? ओ-टी-पी हा पर्याय नाहीये. तर त्यांनी काय करायचंय? आता ज्यांना कुणाला अंगठा येतच नसेल, त्यांनी 100% प्रयत्न करा ओ-टी-पीच्या द्वारे. ते जर नाही झालं, तर तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी ग्रेव्हियन्सेसमध्ये जाऊन तुम्हाला ग्रेव्हियन्सेस म्हणजे तक्रार नोंद करणे गरजेचं आहे. तक्रार नोंद केल्यानंतर तुम्हाला ती तक्रारीचा कागद घेऊन तलाट्याकडे जायचं आहे आणि तलाट्याला सांगायचं की आम्हाला आमचा अंगठा देता येत नाहीये, ई-के-वाय-सी करता येत नाहीये, त्यामुळं तुमची ऑफलाईन ई-के-वाय-सी केली जाते. परंतु या प्रक्रियेमध्ये बराच सारा विलंब लागू शकतो. जवळपास मागच्या वर्षी किंवा त्याच्या 2-3 वर्षापासून ज्यांची कुणाची मी तक्रार केलेली आहे, त्यांना जवळपास 5 ते 6 महिने लागलेत पैसे मिळायला. आता याचं जे काही संख्या आहे वाटपाची, लाखो शेतकरी आहेत. त्यामध्ये जर तुम्ही तक्रार केली, तर त्या तक्रारीचं निरसन करायला वेळ लागणार आहे. परंतु प्रयत्न करा ओ-टी-पी किंवा थंब अपडेट करून घ्या. 8 दिवसात का 10 दिवसात बायोमेट्रिक अपडेट होतील आणि त्यानंतर तुम्ही करून पहा किंवा ओ-टी-पीद्वारे करून पहा. आता चौथी अडचण अशी आहे, की जे लाभार्थी आहेत ते हयात नाहीयेत. आता जे लाभार्थी हयात नाहीयेत त्यांनाही तुम्हाला तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. कारण हे पैसे जर तुम्ही के-वाय-सी नाही केली तर तसेच मुकून जाईल. त्यामुळं तुम्हाला नो ग्रीव्हन्सच्या ठिकाणी जे काही आहे तुमचं कारण, जिथं की त्यांनी विचारतात, की तुमचं बँकेचं पासबुक चुकलंय का? तुमचं जमीन चुकली आहे? तुम्हाला अमान्य का आहे? त्या ठिकाणी कुठलंही एक योग्य कारण सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यावरती अंगठा लावायचा आहे. तुम्ही ज्यांचं कुणी असेल, हयात नसतील तर वारसदाराने अंगठा लावला तरी चालतो. वारसदाराने अंगठा लावायचा आहे, ते तक्रारीचं कागद येतं आणि ती तक्रारीचं कागद तलाट्याला नेऊन जमा करणं गरजेचं आहे. तर हे झालं चौथी अडचण जे हयात नाहीयेत. आता 5वं आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची ही अडचण आहे, की आमच्या गावात तर सगळ्यांना पैसे आले, यादीत नाव आहे. आमचं यादीत नाव का नाहीये? तर असं असू शकतं, की यादी ही जी काही पहिला टप्पा आहे, त्या पहिल्या टप्प्यात तुमचं नाव नसेल, तर दुसऱ्या टप्प्याची यादी पहा. जर का तुमच्याकडं याद्याच नाहीयेत, कुठल्याही यादीत तुमचं नावच नाहीये, तर तुम्हाला तलाठ्याची भेट घेणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक 7/12 घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्यांना यादीत नाव टाकून घेणं गरजेचं आहे. ते यादीतनं नाव आल्यानंतर जो काही 24 अंकी नंबर आहे, तो घेऊन परत तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. आता 6वी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की
जमीन जास्त असताना कमी पैसे येत आहेत. आता ह्याचं कारण बरेचसे वेगवेगळे आहेत, की ती टप्प्याटप्प्याने मदत येते. मग तुम्ही तलाठ्याला फोन लावून विचारणार, कृषी अधिकाऱ्याला फोन लावून विचारणार, माझी तर 2 हेक्टर जमीन आहे. मग तुम्ही इथं 2 एकरच कशी काय दाखवली? मग तो सांगणार, की हे अंशतः बाधितमध्ये पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात तुम्हाला येईल मदत किंवा ह्याचे काही बरेच सारे कारणं असू शकतात, की तुमचं बाधित क्षेत्र कमीच दाखवलेलं आहे, कमीच झालेलं आहे नुकसान. त्या प्रमाणात ज्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याच प्रमाणात तुम्हाला मदत मिळालेली आहे. सरसकट मदत नाहीये. तर ही होती माहिती. काही अडचणी होत्या शेतकऱ्यांना ई-के-वाय-सी करताना आणि त्याचं काही संभाव्य माझ्या अनुभवानं जे काही संभाव्य उत्तर आहेत ते मी देण्याचा प्रयत्न करतोय. आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.